ताई अगं हे पण आले नाहीयेत अजून. आशू आणि शिवाचं पण काही कळत नाहीये. संपदा कुठे असेल का ताई? येईल, संपदा येईल, काळजी करू नको. हा, नक्की येईल. काका आले. अहो अहो संपदा कुठे आहे? तुम्ही शोधायला गेला होतात ना? ती कुठे आहे? आली आहे का? संपदा नाही नाही आली नाही आली आहेत ती. मी शोधलं खूप म्हणजे नाही नाही सापडली म्हणजे? अहो तुम्ही शोधायला गेला होतात ना तिला, मग कुठे गेली माझी मुलगी? जाऊ दे, मी जाते, मी शोधते तिला. मी जाऊ दे. काकू शांत हो. एवढं पॅनिक नको. सापडेल संपदा. तू ये, तू बस इथे, बस बस शांत बस. अशी कशी शांत हो? अशी कशी बसू? संपदा मिळत नाहीये. ताई, संपदा सापडत नाही अगं तिला. अजून शिवा आशू पण आला नाही आणि संपदा पण शांत हो, येईल, येईल. शांत हो, शांत हो. ताई अगं काका ये लक्ष्मण ये. भाऊ बस. लक्ष्मण तू तू पोलिसात गेला होतास ना? काय म्हणाले? शोधतायत पण काही 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 ठाव ठिकाणा काही काही. शांत हो, शांत हो. सापडेल ती. सगळे शोधतायत ना. हे बघ, पोलीस शोधतायत, शिवा आशू शोधतायत. आपली संपदा नक्की सापडेल. आणि हे बघ, तू ना असे हातपाय गाळू नकोस. तू जर असे हातपाय गाळलेस तर उर्मिलाने काय करायचं? का केलं असेल हो भाऊ हे असं त्या पोरीने? सगळीकडे शोधलं मी तिला, सगळीकडे, पण कुठेच काही काय चुकलं माझं भाऊ. मी तिच्या चांगल्यासाठीच सगळं करत होतो. आणि काका, तू का स्वतःला दोष देतोयस? तुझं काहीच चुकलेलं नाहीये. खरी चूक कोणाची आहे सगळ्यांना माहितीये. फक्त काही जणांनी मान्य केलंय, काही जण पांघरून घालतायत चुकांवर. कीर्ती, पुन्हा पुन्हा तेच बोलू नकोस. भाऊ, एक मिनिट. माझ्यावर चिडून काही होणार नाहीये आणि माझ्यावर ओरडून शिवा चुकीची नाहीये हे सिद्ध नाही करू शकत तुम्ही. आणि हे जे सगळं चाललंय ना, ते तिच्यामुळेच चाललंय. आणि कुठे आहे तुमची सून? कुठे आहे? म्हणाली होती ना संपदाला घेऊन येईल. कुठे आणलंय? संपदाला आणलं. संपदा संपदा सॉरी सॉरी आई. काय ग बाळा? खरंच सॉरी. बरं ये आधी ये ये आत. तुम्ही ठरवलेलं मुलाशी मला लग्न नव्हतं करायचं.
म्हणून सॉरी. तू ठीक आहेस ना? हं? ठीक आहेस ना? असं परत कधीच करायचं नाही असं तू. हा, कुठेही जायचं नाही तू. काळजाचा ठोका चुकला होता माझ्या. असं वाटलं की तर परत तुला कधीच बघता येणार नाहीये की काय. सगळं सगळं माझ्या डोळ्यांसमोरून गेलं. लहानपणापासूनच सगळं आठवलं ग. तुझं बालपण, तुझे हट्ट, एवढीशी होतीस जेव्हा तुला घरी आणलं. मला असं वाटलं की आता मी तुला कधी बघूच शकणार नाही. हे सगळं आठवणींमध्येच राहणार आहे की. सॉरी बाबा. परत करू. एक मिनिट, तुम्ही ह्याला का घरात आणलं? ह्याने आपल्या संपदाला पळवून नेलंय. भाऊ, तुम्ही आता काहीच बोलणार नाहीयेत का? ए ताई, गप्प बस. बस आता. जरा थोडं ऐकून घे काय चाललंय इथे. अरे आशू, ऐकून काय घे. याने पळून नेलंय ना, याला तर पोलिसात द्यायला पाहिजे. एक मिनिट. माझी मुलगी परत आली आहे. मला आता कोणाची काही देणं घेणं नाहीये. संपदा बाळा, बरी आहेस ना तू? हो आई, मी बरी आहे. ऐका ना सगळे. आय एम सॉरी. पण मी माझ्या मर्जीने पळून गेले होते. रॉकीने मला अजिबात काही जबरदस्ती केली नव्हती. हो, आम्ही घाबरून खूपच चुकीचा निर्णय घेतला. तो घ्यायला पण मीच त्याला भाग पाडलं होतं. मला तर असं झालं होतं की घर सोडून कुठेतरी लांब निघून जावं, म्हणून आम्ही बसमध्ये पण चढलो. पण रॉकीने मला समजावलं. आई, बाबा, रॉकीने मला खूप समजावलं आणि परत घरी घेऊन आला. मेन रोडवरचा बस स्टॉप आहे ना, तिथे उभे होते दोघं. घाबरले होते. रॉकी समजावत होता तिला. आई, रॉकी नसता तर कदाचित मी परत घरी आलेच नसते. बाबा, तुमच्या डोळ्यात आता ही जी काळजी आहे दाद, त्याची मला जाणीवच नव्हती. रॉकीने मला त्याची जाणीव करून दिली आणि म्हणून मी परत घरी आले. मला माफ करा. खरं तर मी संपदाला समजायला हवं होतं. पण मीच घाबरलो होतो, त्यामुळे हा चुकीचा निर्णय घेतला मी. पण पुन्हा असं होणार नाही. तुमचा निर्णय आम्हा दोघांनाही मान्य असेल. ओ शूरवीर, काही झेंडे रोवून नाही आलाय. आणि तिला समजावलंस की तुला झेपणार नाही हे कळलं म्हणून परत घेऊन आलास. आणि आता काही असू दे, आता आमचा निर्णय ऐकायचा. यापुढे तुझा संपदाशी काहीही संबंध नाही, हे लक्षात ठेवायचं.
आणि हा निर्णय शेवटचा आहे. काय बघत काय उभा राहिलास? चालतं व्हायचा. बस कीर्ती, काय चाललंय? त्या मुलानं आपल्या संपदाला सुखरूप घरी आणून सोडलं तरी तुला तो चुकीचाच वाटतोय? लक्ष्मण, तू काय म्हणाल होतास? वस्तीतला मुलगा? लक्ष्मण, अरे माणूस त्याच्या विचारांनी लहान किंवा मोठा ठरतो. तो कुठे राहतो त्यावरून नाही. त्या मुलानं किती समजूतदारपणा दाखवलाय. आपल्यामुळं त्याचं वर्ष वाया गेलं, पण त्याचा विचार न करता तो संपदाला घरी घेऊन आला. अरे किती स्वच्छ नितळ मनाचा मुलगा आहे तो. कळतंय का तुला? मला तरी असं वाटतं की त्याला अजून काही सिद्ध करायची गरज नाहीये. खरंय रॉकी, आज तुझ्यामुळे माझी मुलगी घरी आली. बरोबर बोलताय तुम्ही. रॉकी, मला माफ कर. मी चुकलो. आय एम सॉरी. काका, हे तुम्ही काय करताय? अहो, तुमची काहीच चूक नाही यात. तुम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार. तुम्ही आई वडील आहात तिचे. पण अरे, चूक आमची आहे. आमच्यामुळे तुझं 1 वर्ष वाया गेलं. काका काकी, अहो तुमच्या हातात ते काहीच नव्हतं. अहो, ज्यांनी मारलं ते गुंड होते. हे बघा, तुम्ही प्लीज ह्याचा गिल्ट घेऊ नका. आणि खरं तर चूक अहो आमची आहे. आम्ही तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं. काका, जे झालंय ते झालं, पण आता याच्यावर शांतपणे बसून बोलणं गरजेचं आहे. एका निर्णयावर येणं गरजेचं आहे आपल्याला. आणि माझ्यावर विश्वास ठेव, रॉकी खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि संपदासाठी तोच योग्य आहे. हो, रॉकी, हे काका, काय करतोयस तू? कीर्ती, झालेल्या चुकांना सुधारायला हवं. हे बघ रॉकी, तुझं वाया गेलेलं वर्ष आम्ही नाही परत करू शकत. म्हणून हे छोटीशी नुकसान भरपाई म्हणून आम्हाला पश्चाताप झालाय म्हणून ठेव हे. काका, इथपर्यंत येण्यासाठी शिवाने मला खूप मदत केली, पण असे पैसे तिने कधीच दिले नाहीत. शिवाने नेहमी शिकवलंय मला कष्ट करायचे आणि पैसे कमवायचे, तरच त्या पैशाला किंमत राहते. मी नाही घेऊ शकत हे. मला माफ करा आणि फक्त आशीर्वाद द्या. आशू, मी काका प्लीज. शिवा, आय एम सॉरी. मी तुझ्यावरच संशय घेतला. वाईट साईड बोललो मी तुला. मी
मी असं करायला नको होतं. खरंच सॉरी. हे बघा काका, असं नका बोलू. तुम्ही हे काही मुद्दामून केलेलं नाहीये. हो शिवा, आणि आज आम्हाला कळलंय की शिवा कधीच चुकू शकत नाही. चूक आमचीच झाली अगं. असं नाहीये काकू. हे बघा, संपदाई मला माझ्या बहिणीसारखीच आहे आणि ह्या सगळ्यातनं ती खूप दुखावली गेली आहे. संपदा बाळा, मला माफ कर. मी तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न ठरवण्याचा प्रयत्न करत होतो. खरंच माफ कर मला. बाबा, तुम्ही सॉरी नका बोलू. आय एम सॉरी. रॉकी बद्दल मी तुम्हाला आधीच सांगायला पाहिजे होतं. संपदा बाळा, तू सुखरूप घरी आलीस हेच खूप आहे. शिवा, तुझे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. मी एवढं वाईट साईड बोललो तुला, पण तरी संपदा बद्दलची तुझ्या मनातली काळजी जराही कमी झाली नाही. आज तुझ्यामुळेच ती इथे उभी आहे, घरात आहे. खरंच मी खूप ऋणी आहे तुझा. काका, मी खरंच काही केलं नाही, पण एवढं कळते की हे दोघंही जण घाबरून पळून गेले होते. आता असं काही नको व्हायला आणि त्यांचा मुद्दा आपण एकदा सगळ्यांनी शांतपणे ऐकूया. शिवा, खरं तर तुझं अभिनंदन, कौतुक. तुझ्यामुळेच रॉकी इतका समजूतदार झालाय. आणि आता हे लक्ष्मणलाही पटलं असेलच. हा, अर्थात निर्णय त्याचा आहे. काका, मी आधी माझं शिक्षण पूर्ण करेन आणि IAS होईन. त्यानंतर तुम्ही जो निर्णय द्याल तो मला मान्य असेल. भाऊ, आता अजून काय बोलू मी? रॉकी, अरे एका बापाला अजून काय हवं असतं? खूप मोठं. भाऊ, गेल्या काही दिवसात खूप विचित्र वागलोय ना. काहीतरी वेगळंच उद्धटपणे वागलोय तुमच्याशी, वहिनीशी. लहानपणापासून माझ्या सगळ्या चुका पोटात घातल्यात ना, पण ही माझी एक चूक फक्त. मला माफ करा भाऊ. झालं ना सगळं तुझ्या मनासारखं. बरं बास, आता बास. सकाळपासून कोणी नीट जेवलं नाहीये. आपण सगळे जेवायला जाऊ. चल चला. रॉकी, तू पण चल. चला सगळे. या. थँक्यू. मग झालं ना मनासारखं.